हरिओम. आज आपण बघूयात की कोणता आहार आपण केला तर आपल्याला काही जीवनसत्वांची किंवा क्षारांची कमतरता जाणवणार नाही. बऱ्याचदा आपण टेस्ट केल्या की काही ना काही कमतरता आपल्याला जाणवते, म्हणजे रिपोर्टमध्ये येतं की आयर्न कमी आहे किंवा कॅल्शियम कमी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे, B12 कमी आहे. तर आज आपण असं बघणार आहोत की कोणता आहार आपण घेतला तर आपल्याला याची कमी येणार नाही. तर आज आपण बघणार आहोत आहार. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. तर आजकाल बघा, पैसा भरपूर आहे पण काय खावं हे नाही कळत आहे. बऱ्याचदा आपण म्हणताना ऐकतो लोकांना की पूर्वीच्या काळी सकस अन्न होतं वगैरे वगैरे. ठीक आहे, काही अंशी ते बरोबर आहे, पण आज असं पण आहे की काय खावं हेच माहित नाहीये. मी तर म्हणते काही काही पदार्थांची नावं पण आजकालच्या मुलांना माहित नसतील की जे आपल्यासाठी अतिशय उपयोगी आहेत, ती कदाचित नावं पण माहित नसतील, तर ते पदार्थ खाण्याचं लांबच. तर निश्चितपणे आज बघूयात आपण की आहारामध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे. तत्पूर्वी आपण हे एक मनाशी ठरवा की आपल्याला खाण्यासाठी जगायचंय का जगण्यासाठी खायचंय. जर पहिला असेल खाण्यासाठी जगायचंय तर मग जे काही मी सांगणार आहे ते तुमच्यासाठी नाहीये. तर आपल्याला जगण्यासाठी खायचंय हे लक्षात ठेवायचंय. तर आपण आता आहार कसा घेणार आहोत ते बघूयात. तर सर्व जीवनसत्वांनी युक्त, क्षारांनी युक्त, फायबर्सनी युक्त, प्रोटीन्सनी युक्त असा आहार आपण दिवसभर केला पाहिजे. त्यामुळे दर वेळेला आपण जेव्हा इथून घास घालतो त्यावेळेला लक्षात घ्यायचंय की हा आहार मला उपयोगी आहे का, यामुळे माझी शरीराची वाढ होणार आहे का, झीज भरून निघणार आहे का, किंवा माझ्यामध्ये काही प्रतिकार शक्ती निर्माण होणार आहे का, किंवा माझ्या मनावर चांगले संस्कार होणार आहेत का या आहाराने. हे सगळे जे आहाराचे उद्देश आहेत ते पूर्ण होणार आहेत का, दर वेळेला आपण तो विचार केला पाहिजे. तरच आपण जे काही खातो त्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊ. तर आता आपण बघूया, दिवसाची सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा आपण ऐकलेलंच आहे, बऱ्याच जणांकडून ऐकतो की कोमट पाणी पिण्याने सुरुवात करायची. पण ती कशी करायची? ग्लासभर पाणी घेतलंय आणि वरून पिलंय असं न करता खुर्चीवरती व्यवस्थित बसून ग्लासला तोंड लावून एक एक घोट अगदी चवीचवीनी असं हे पाणी प्यायचंय सकाळचं. त्याच्यानंतर मग काय करणार आहोत आपण की आवळ्याचा ज्यूस आणि कोरफडीचा ज्यूस आवर्जून घ्यायचा आहे. यामध्ये फायबर्स पण भरपूर आहेत आणि या दोन्हीमुळे आपली चयापचयाची जी क्रिया आहे ती खूप छान होते. आता ही चयापचय क्रिया म्हणजे काय आहे, तर जो काही आपण आहार घेतो तो नीट पचतो, त्याच्यातून सप्तधातूचं रूपांतर होतं, नको असलेला भाग पुढे ढकलला जातो मोठ्या आतड्यामध्ये. ही जे काही क्रिया चालते आपल्या शरीरामध्ये ती व्यवस्थित होते. म्हणून आवळ्याचा ज्यूस आणि कोरफडीचा ज्यूस सकाळी सकाळी घेणं अतिशय उपयोगी आहे. त्यानंतर बघूयात आपण की नाश्त्यामध्ये ड्रायफ्रुट्स खाल्ले गेले पाहिजेत. हे रात्री नेहमी भिजवले गेले पाहिजेत आणि सकाळी खाल्ले गेले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रायफ्रुट्स आपण खाऊ शकतो, तर अंजीर आहे, काजू आहे, बदाम आहे, मनुके आहेत, अक्रोड आहे, खजूर आहे, खारीक आहे. ह्यापैकी कोणतेही 3 ड्रायफ्रुट्स का होईना तुम्ही सकाळी सकाळी खाल्ले गेले पाहिजेत. मग त्याची जी संख्या आहे ती 8 ते 10 पाहिजे आणि रात्री भिजवून सकाळी खायचे. आवर्जून बदाम भिजवूनच सकाळी सोलून खाल्ले गेले पाहिजेत, कारण त्याचं जर साल तुम्ही काढलं नाही तर त्या सालामध्ये टॅनिन असतं आणि हे टॅनिन सकट खाल्लेले बदाम त्याचे पोषक मूल्य कमी करतात. त्याच्यामुळे साल काढून बदाम खाल्ले गेले पाहिजेत. आता हे बघितलं आपण की ड्रायफ्रुट्स घेतले पाहिजेत सकाळी सकाळी. त्याच्यानंतर बघूयात की नाश्त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो. नेहमीचे जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत, पोहे म्हणा, उपीट म्हणा, थालपीठ म्हणा, पराठा म्हणा, हे सगळे आपण घेऊ शकतो निश्चितपणे. पण हेच प्रकार आपण चांगले पौष्टिक कसे करू शकतो ते बघूयात.
म्हणजे समजा उपमा करायचा झाला तर दरवेळेला आपण तो रव्याचा करतो. आता कोणता करता येईल आपल्याला? नाचणीचा करता येईल. कारण नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे, नाचणीमध्ये लोह भरपूर आहे. 100 ग्राम जर नाचणी आपण घेतली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 300 मिलीग्राम कॅल्शियम असतं. तर नाचणी ही अतिशय उपयोगी आहे. मग ती तुम्ही उपीटच्या फॉर्म मध्ये खा, किंवा त्याचं धिरडं करा, त्याचं थालपीठ करा, किंवा त्याची भाकरी करून खा, अतिशय उत्तम. फायबर्स पण भरपूर आहेत नाचणीमध्ये. त्यामुळे निश्चितपणे नाचणीचा काय नाश्ता बनवता येईल ते बघायचंय. त्याच्यानंतर बघूयात आपण राजगिरा. राजगिरा पण खूप उपयोगी आहे आपल्याला. राजगिरामध्ये पण भरपूर कॅल्शियम आहे, लोह आहे, फायबर आहे. मग राजगिरा कसा खाता येईल? राजगिऱ्यामध्ये तर कॅल्शियम नाचणीपेक्षाही जास्त आहे. म्हणजे 100 ग्रॅम जर राजगिरा घेतला आपण तर त्याच्यामध्ये 340 मिलीग्रॅम एवढा राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम मिळतं आपल्याला. मग राजगिराचे लाडू असतातच, गुळ घातलेले असतात, त्यामुळे ते 2 लाडू आपण दुधातून जर सकाळी सकाळी खाल्ले तर अतिशय उत्तम. किंवा राजगिऱ्याचं थालपीठ करा, राजगिऱ्याचं इतर अजून काही खीर वगैरे करता येत असेल तर करा. तर राजगिरा खाल्ला गेला पाहिजे, त्याकडेही लक्ष द्यायचंय. आठवड्यातून 1 दिवस आपण राजगिऱ्याचं काही करू शकतो. त्याच्यानंतर ओट्स आहेत. त्याच्यानंतर आपले हिरवे मूग आहेत. हिरवे मूग मात्र भिजवून तुम्हाला मोड आणून त्याचं काहीतरी करायचंय. मग ते मिक्सर मधून काढून त्याची धिरडी करा, किंवा वाफवून त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा इतर काही घालून सॅलड बनवा. तर मूग खाल्ले गेले पाहिजेत. ओट्स आहेत. त्याच्यानंतर बघूयात आपण तीळ आहेत, ज्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे. मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आहे. तर तिळगुळाचे लाडू खाऊ शकतो आपण. तर असे सगळे नाश्त्याचे पदार्थ जे आहेत ते नेहमीचे पारंपरिक तर आहेतच, शिवाय हे पण असे पदार्थ तुम्ही करून बघा, तर तुम्हाला ही जी काही कमतरता जाणवतीये ती अजिबात जाणवणार नाही. मग आपण बघूयात आता जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो. तर जेवणामध्ये अशा भाज्या घेतल्या गेल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये फायबर्स भरपूर आहेत, क्षार भरपूर आहेत. कारण आपल्याला फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयोडीन हे अशा प्रकारचे जवळजवळ 19 प्रकारचे क्षार आपल्याला लागतात. मग हे पालेभाज्यांमधून पण भरपूर मिळतात, फळांमधून भरपूर मिळतात. शिवाय तुम्हाला माहितीये की जमिनीखाली जे फळं येतात, जमिनीखाली म्हणजे रताळे म्हणा, सुरण म्हणा, यासारखं जे जमिनीखाली येतं, कारण जमिनीच्या खाली जो पाण्याचा साठा आहे त्याच्यामध्ये सगळे क्षार आहेत. आणि हे सगळे क्षार हे कंदमुळं ओढून घेतात आणि त्यामुळे कंदमुळांमध्ये भरपूर क्षार असतात. तर कंदमुळं खायला शिकायची आहेत. बीट खाऊ शकतो, ज्याच्यामध्ये लोह भरपूर आहे, रक्तवाढीसाठी चांगलं आहे. तर रोज आपण कुकरमध्ये भात वरण लावताना जर बीट उकडायला लावलं आणि रोज आपण बीट खाल्लं, अतिशय उत्तम. तर क्षार मिळण्यासाठी हे सगळं मिळणाऱ्या अशा भाजीपाले आपल्याला जेवणामध्ये केले गेले पाहिजेत. मग आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण? आपल्याला माहितीये शेवगा हा कॅल्शियमचा खूप मोठा स्रोत आहे. त्याच्या पाल्याची भाजी करू शकता, शेवग्याची भाजी करू शकता, त्याच्यानंतर शेवग्याचं सूप करून पिऊ शकता, शेवग्याचं जे पाणी बनवतो उकळून त्याच्यामध्ये पीठ कालवून थालपीठ करू शकता. तर शेवगा तुम्ही जेवणामध्ये नक्की वापरायचंय. त्याच्यानंतर भेंडी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मागेही व्हिडिओत म्हटलं होतं की वेलाला आलेले तुम्ही फळभाज्या खा. दुधी भोपळा आहे, दोडका आहे, पडवळ आहे, हे खायचंय. त्याच्यानंतर राजगिरा, लाल माठ, तांदूळजा, अळू, ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. पालक आहे, मेथी आहे, या सगळ्या भाज्या अतिशय उत्तम आहेत. आणि कडधान्यांमध्ये तुम्ही बघितलं तर हुलगा आहे, मूग आहे, हरभरा आहे. ह्या सगळ्या भाज्या आठवड्यातून एक दिवशी आपण करायच्या आहेत, जेणेकरून आपले हाडं मजबूत होतील, फायबर भरपूर मिळेल, लोह भरपूर मिळेल, कॅल्शियम भरपूर मिळेल, यांची कमतरता आपल्याला होणार नाही. तर निश्चितपणे हे आपल्या आहारामध्ये घ्यायचं आहे. पण ज्यांना वाताचे त्रास आहेत त्यांनी अजिबात वातुळ खायचं नाही. जसं की बटाटा आहे, वांग आहे, पावटा आहे, वाटाणा आहे, छोले आहेत, असे पदार्थ अजिबात टाळायचे ज्यांचे सांधे दुखतात.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण की पोळी फारशी खायची नाहीये, कारण ग्लुटेनचा हल्ली बऱ्याच जणांना त्रास होताना आपण बघतो. मग पोळीच्या ऐवजी ऑप्शनला काय आहे, आपल्याला भाकरी आहे. तर आपण ज्वारीची भाकरी खाऊ शकतो, बाजरीची भाकरी खाऊ शकतो. पण ही कमतरता जर आपल्याला भरून काढायची असं जर आपण ठरवलंय, तर मग आपण भाकरीमध्ये नाचणीची भाकरी खाऊ शकतो. बरं, ही नाचणी नुसती दळून नाही आणायची, तर ह्या नाचणीमध्ये तुम्ही सोयाबीन पण घालू शकता, कारण सोयाबीन मध्ये जवळजवळ 47% प्रोटीन्स आहेत. म्हणजे डाळींपेक्षा सुद्धा जास्त आहे. डाळींमध्ये 25% प्रोटीन सापडतात आपल्याला, पण सोयाबीन मध्ये 43% प्रोटीन्स असतात. त्यामुळे थोडं सोयाबीन आपण ह्या नाचणीमध्ये घालायचंय. त्याच्यानंतर तुम्ही राजगिराही घालू शकता, त्याच्यानंतर तुम्ही ओट्स घालू शकता. हे सगळं दळण्यामध्ये पण घालू शकता तुम्ही, आणि त्याची भाकरी बनवू शकता. तर अशी भाकरी बनवायची आहे. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी ही भाकरी मळतानाच त्याच्यामध्ये 1 चमचा एरंडेल तेल घालायचंय किंवा खोबऱ्याचं तेल घालायचंय ती भाकरी मळताना. तर अशा प्रकारची जर भाकरी आपण खाल्ली तर ह्याच्यामुळे चरबी पण वाढत नाही. मग भले तुम्ही 3-4 भाकरी का खाईना, आणि बाकीचे सोर्सेस ह्याच्यामध्ये भरपूर मिळत आहेत आपल्याला. शिवाय जाडी पण वाढणार नाहीये. आणि ज्या मी भाज्या सांगितल्या त्यापैकी भाजी एक करायची आहे रोज. तर अशा प्रकारचा आहार आपण करायचा आहे. ज्यांना 60च्या पुढचं वय आहे त्यांनी कच्चं काही खायचं नाहीये, पण बाकीच्या सगळ्यांना सॅलड खायचंय. कंपल्सरी सॅलड घ्यायचंय ताटामध्ये. ते 2दा घेतलं तरी हरकत नाही. तर असे हे सगळे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की बऱ्याच जणांना पचनाचे त्रास होतात. म्हणजे दुसऱ्या दिवशी टॉयलेटला साफ होत नाही, पोट साफ होत नाही. तर त्यांना मी मागच्या वेळेला सौम्य असं विरेचक घ्या सांगितलं होतं. जसं एरंडेल तेल आहे किंवा त्रिफळा चूर्ण आहे. त्याबरोबर आपण अजून काय करू शकतो बघा. त्याबरोबर आपण 1 चमचा सब्जाचं बी, किंवा त्याच्याऐवजी तुळशीचं बी, किंवा त्याच्याऐवजी आपण अळीव, हे 1 चमचा, कुठलंही ह्यापैकी तिन्हीपैकी कुठलंही एक घ्या. 1 चमचा घ्यायचंय आणि ते रात्री झोपण्याच्या आधी 4 तास पाण्यामध्ये भिजवायचंय. मग त्या बिया चांगल्या फुगतात आणि मग ते पाणी प्यायचंय रात्री आणि मग झोपायचंय. भरपूर फायबर्स पण मिळतात तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ व्हायला मदत होते. त्याच्यानंतर कॅल्शियमचा स्रोत अजून मिळण्यासाठी आपण दुपारच्या जेवणात ताक घ्यायचंय, ताजं दही घ्यायचंय. दही घ्यायचं असेल तर ते दुपारीच घ्यायचंय. अजून एक नाश्त्यात सांगायचं राहिलं मखाना. मखाना अतिशय उत्तम आहे. तुम्ही नाश्त्यामध्ये जर घ्यायचा झाला, म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही चावम्याव म्हणून काही नाश्ता करणार असाल संध्याकाळच्या वेळेला, तर मखानाचं तिखट मीठ घालून असं चिवड्यासारखं खाल्लं तरी चालेल, कोरडं. पण जर सकाळी मखाना खायचा असेल तर तुम्ही तो दह्याबरोबर खाऊ शकता. सकाळी खाऊ शकता किंवा दुपारी पण तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. पण संध्याकाळी मात्र दही अजिबात टाळायचंय. रात्रीच्या जेवणात वगैरे दही घ्यायचं नाहीये, त्यांनी कफ वाढतो. दिवसा दही अतिशय उत्तम. त्याच्यानंतर फळं पण बघायची आहेत. आपण दिवसातून कमीत कमी 2 ते 3 फळं खाल्लीच पाहिजेत. मग त्याच्यामध्ये उत्तम कोणती फळं आहेत? ज्यांना आमवात किंवा ज्यांना सांधेदुखी आहे त्यांनी बेरी वर्गीय फळं खायचे, म्हणजे स्ट्रॉबेरी, राजबेरी, गुजबेरी. ही फळं सांधेदुखीला अतिशय उत्तम आहेत. त्याच्यानंतर काय खाऊ शकतो? अंजीर आहे, संत्र आहे, मोसंबी आहे, सफरचंद आहे, डाळिंब आहे. ही फळं आपण खाऊ शकतो. आता उन्हाळा आहे तर तुम्ही कलिंगड, खरबूज, द्राक्ष ही रसदार फळं खाऊ शकतो. तर ह्या कुठल्याही फळांपैकी आपण 2 ते 3 फळं रोज खाल्ली पाहिजेत. याच्यातून सगळे जीवनसत्व, क्षार तर मिळतातच, पण शिवाय फायबर्स मिळतात. त्यामुळे फळं ही खाल्लीच गेली पाहिजे. तर असा हा सगळा आहार आपण बघितला आणि तो व्यवस्थितपणे, आता जर तुम्ही हा घेत असाल तर अतिशय उत्तम. पण जर घेत नसाल आणि किंवा तुम्हाला आता हे ऐकून काही बदल करावेसे वाटले तर निश्चितपणे करा आणि चांगले रिझल्ट याच्यातून मिळतील. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही तुमच्या टेस्ट कराल त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की कुठेही
कॅल्शियम म्हणा, व्हिटॅमिन डी म्हणा, B12 म्हणा किंवा लोह रक्त म्हणा, हे तुम्हाला कमी सापडणार नाही. भरपूर त्याची लेवल चांगली झालेली असेल तर निश्चितपणे हा बदल करून बघा. याच्यानंतर आपण आहाराचे अजून काही व्याख्यानं बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मांसाहार का करू नये किंवा चांगले पदार्थ कोणते हे माहीत असतात पण वाईट कोणते, त्याला अनाहार असं म्हटलंय. तर अनाहार कोणता, जो करायचाच नाहीये अजिबात, तो बघणार आहोत. त्याच्यानंतर षड्रस म्हणजे काय, षड्रसात्मक आपला आहार पाहिजे म्हणजे काय, तो बघणार आहोत. किंवा जेवताना पाणी कधी प्यायचं कधी नाही प्यायचं ते पण बघूयात. किंवा किती वेळाला जेवायचं, किती जेवायचं, ह्याच्यावर पण आपण बोलणार आहोत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. मागचे व्हिडिओ आपले त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे बघितले नसतील तर निश्चितपणे बघा. आवडले तर लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.